आता हे वेगवेगळे पर्सन आहेत ज्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. ते कोण कोण आहेत आपण बघितले होते. तर आपण जेव्हा ॲक्च्युली प्रोसिजर करायला जातो रजिस्ट्रेशनसाठी, ही जी आपण प्रोसिजर करतो, आपण सिलेक्ट करतो ना इकडे टॅक्स पेअर, किंवा मग टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, युनायटेड नेशन बॉडी, कन्झ्युलेट ऑर एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्री, हे वेगवेगळे कॅटेगरी आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. हे वरती पण दिलं आहे आपण. त्यांच्याकरता वेगवेगळे फॉर्म आहेत. टॅक्स पेअर जो रेग्युलर आहे, कंपोजिशन आहे, किंवा मग सी टी पी आहे, यांच्याकरता फॉर्म जी एस टी आर ई जी 1 आहे. टॅक्स डिडक्टर कोण आहे? स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी. ह्यांचं काम काय की ज्यावेळेस 2.5 लाखाच्या वरती पेमेंट केलं जाईल कॉन्ट्रॅक्टरला किंवा एखाद्या सप्लायरला जो गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो, तर त्यांच्या अमाऊंटमधनं 2% अमाऊंट डिडक्ट करायची. जे रजिस्ट्रेशन आहे टॅक्स डिडक्टरचं, त्याच्यासाठी फॉर्म जी एस टी आर ई जी 7 आहे. सेम टॅक्स कलेक्टर आहे ई कॉमर्स, त्यांच्याकरता टी सी एस कलेक्ट करायचं आहे. फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनसारख्या वेबसाईट असतील की ज्या इतरांसाठी काय करतो, एक प्लॅटफॉर्म देतो आणि जिकडे सप्लायर आणि बायर त्यांचा व्यवहार करतात. मग त्यावेळेस जर का बायरचं पेमेंट आहे ते जर का ॲमेझॉनकडे जात असेल आणि मग ते सप्लायरला पेमेंट करत असतील, तर त्या केसमध्ये 1% त्याचा जो टॅक्स आहे, जी जी एस टी आहे, तो जमा करायचा गव्हर्नमेंटकडे. त्याकरता त्याचं रजिस्ट्रेशन असतं टॅक्स कलेक्टर. त्याचा आपण फॉर्म जो आहे तो जी एस टी आर ई जी 7 आहे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, जो भारताबाहेरचा एखादा पर्सन आहे, तो भारतामध्ये काही काय करता येतो आणि तो सर्व्हिस किंवा गुड्स प्रोव्हाइड करतो, त्याकरता सेपरेट रजिस्ट्रेशन असतं नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, आणि त्याकरता फॉर्म आहे जी एस टी आर ई जी 09. युनायटेड नेशन बॉडी आहे, ज्यांना यू एन मिळतो, त्यांचा फॉर्म आहे जी एस टी आर ई जी 13. कन्झ्युलेट म्हणजे जे राजदूत वगैरे असतात त्यांचे ऑफिस असतं, त्यांच्यासाठी फॉर्म आहे जी एस टी आर ई जी 13. नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर, त्याकरता फॉर्म आहे जी एस टी आर ई जी 10. जी एस टी प्रॅक्टिशनर फॉर्म जी एस टी पी सी टी 01. असे वेगवेगळे पर्सन असतात जे जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन घेतात, आणि त्याचं रजिस्ट्रेशन घेण्याचा उद्देश जो आहे तो वेगवेगळा आहे. टॅक्स पेअरचा उद्देश सरळ आहे की टॅक्स पेअर काय करतो, टॅक्सेबल सप्लाय करतो, टॅक्स कलेक्ट करतो, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं, बाकी त्याला कॉम्प्रोमाइजेस करायचे असतात. पण हे सगळं जी एस टीचं जे काय प्रोसिजर ती प्रॉपर चालावी, रजिस्टर्ड पर्सन जे आहेत त्यांचं नोंदणी गव्हर्नमेंटकडे व्हावी, म्हणून गव्हर्नमेंटने हे टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर हे काढले. आणि जे टेम्पररी बेसिसवरती सर्व्हिसेस किंवा गुड्स सप्लाय करतात त्याच्याकरता मग एक सी टी पी, जर आपल्या देशामधला एखादा जो व्यापारी आहे त्याकरता टेम्पररी रजिस्ट्रेशन असतं सी टी पी, आणि जर देशाबाहेरचं आहे त्याकरता असतं एन आर टी पी, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. अशी वेगवेगळ्या प्रकारची रजिस्ट्रेशन घ्यावी लागतात, आणि मग त्याकरता वेगवेगळे फॉर्म आहेत आणि त्याकरता वेगवेगळे रूल आहेत. आता याप्रमाणे आपण पहिले काय बघितलं की ज्या वेळेस आपण प्रोसिजर करायला जाऊ, आपल्याला तिकडे सिलेक्ट करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन. मग त्यामध्ये कुठला प्रकार आहे, मग सिलेक्ट करा टॅक्स पेअर, टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, हे सगळं यातनं सिलेक्ट करायचं आहे. मग त्यानंतर पुढे ॲप्लिकेशन रूल 8 प्रमाणे होतं, त्याचं व्हेरिफिकेशन रूल 9 प्रमाणे होतं, आणि त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याला मिळतं रूल 10 प्रमाणे. ओके, हे बघितलं ना आपण. बँक अकाउंट डिटेल फर्निश करायचे असतात. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर 45 दिवसामध्ये किंवा मग जी एस टी आर 3B जेव्हा भरायची डेट असते त्याच्या अगोदर, विच एव्हर इज अर्लियर. फिजिकल व्हेरिफिकेशन होतं जर आधार ऑथेंटिकेशन केलं नाही तर रूल 25 प्रमाणे. जी एस टी सर्टिफिकेट जो फॉर्म आहे तो फॉर्म जी एस टी आर ए जी 06 आहे.
पाहिजे, आधार पाहिजे, हे पुढे बघितलं आपण. सो मोठं बघितलं की जर टॅक्सेबल पर्सन आहे तो लायबल झाला रेशनसाठी आणि त्यांनी ॲप्लिकेशन दिलं नाही तर डिपार्टमेंट जे काही इन्स्पेक्शन करेल, गव्हर्नमेंटचं काम आहे की त्यांनी वॉच ठेवला पाहिजे की एखादा पर्सन आहे तो लायबल झालेला आहे सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे, तर त्यांच्या एखाद्या सर्वेप्रमाणे, इन्क्वायरीप्रमाणे, इन्स्पेक्शनप्रमाणे, सर्चप्रमाणे त्यांना कळतं की हा पर्सन जो आहे हा रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं नाही, तो लायबल झालेला आहे. मग त्याला ऑर्डर देण्याचं काम हे जे रूल 16 प्रमाणे होतं. आणि जर त्यांनी मान्य केलं की ठीक आहे मी लायबल होतो पण मी रजिस्ट्रेशन घेतलं नाही, तर मग त्याला 90 दिवसामध्ये रूल 8 प्रमाणे तो ॲप्लिकेशन देईल, रजिस्ट्रेशन घेईल. आणि जर त्याला हे मान्य नाही तर त्यांनी अपील करायला पाहिजे, फाईल अँड अपील. आणि मग जर त्याचं अपील त्याच्या फेवरमध्ये गेलं तर मग त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि जर त्याचं अपील जे आहे हे त्याच्या विरोधामध्ये गेलं तर 30 दिवसामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. 29(9) काय होतं, जे स्पेशलाइज एजन्सीज आहेत किंवा मग कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी आहे त्याचं रजिस्ट्रेशन करण्याकरता सेक्शन 25(9) आहे. आणि त्याचा जो रूल आहे त्या रूलप्रमाणे 17(1) सब रूल, 17(1)(a), 17(1)(a) रूल, 17(2) याप्रमाणे काय होतं त्यांचा, या रूलप्रमाणे त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यांना 3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं. आता पुढे रूल 12, 14, 18, 26 हे आणखीन 4 रूल आहेत. आता यामध्ये रूल 12 कोणा करता आहे, ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन टू पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स ऑर टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स. जे क्रेडिट डिडक्टर आहेत किंवा TCS कलेक्टर आहेत त्यांच्याकरता रूल स्पेसिफाय केला आहे 12, रूल प्रिस्क्राईब केला आहे 12. या 12 प्रमाणे ॲप्लिकेशन द्या फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RG 7. ज्यांना सेक्शन 51 प्रमाणे TDS डिडक्ट करायचं आहे किंवा ज्यांना सेक्शन 52 प्रमाणे टॅक्स कलेक्ट करायचं आहे त्यांच्याकरता या रूलप्रमाणे ते ॲप्लिकेशन देतील. आता याच्यामध्ये काय आहे की बघा, जे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट आहे ते देशभरामध्ये सगळ्या राज्यांमध्ये जे लोक असतात ते फ्लिपकार्टला किंवा ॲमेझॉनला जाऊन काय करतात, एखादी वस्तू बघतात आणि ऑर्डर करतात. आता रजिस्ट्रेशन कुठे घ्यायला लागतं, स्टेट वाईज घ्यायला लागतं, स्टेट वाईज रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. आता जर त्यांचं सगळं ऑपरेशन जे आहे समजा हे मुंबईत हवं असेल, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये हवं असेल आणि जे इतर लोक आहेत इतर राज्यांमधले ते त्यांच्याकडनं गुड्स किंवा सर्व्हिसेस घेत असतील ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट थ्रू, तर रजिस्ट्रेशन घेताना तुम्हाला काय करायला लागतं, तिथला ॲड्रेस द्यायला लागतो की तुमचा ॲड्रेस काय. आता जर त्यांच्याकडे ते कुठल्याही प्रकारचा माल सप्लाय करत नाही, गुड्स सप्लाय करत नाही, सर्व्हिस सप्लाय करत नाही, फक्त दुसऱ्यांच्या सर्व्हिसेससाठी किंवा गुड्ससाठी ते एक प्लॅटफॉर्म बनवतात, तर त्यांचं प्रत्येक राज्यामध्ये ऑफिस असणं गरजेचं आहे का? ऑफिस डायरेक्ट कलेक्ट करतात. बघा आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकदा वेबसाईट बनवली आणि जे काही तुम्हाला लोकांना कनेक्ट करायचं आहे, कोणाला तिथे आपलं लिस्टिंग करायचं आहे ॲमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला, तर ते एकतर फोन थ्रू करतील किंवा ते त्यांचं हेड ऑफिस कुठे आहे तिकडे येतील. आणि जेवढे स्टेट आहेत, सपोज 31 स्टेट आहेत, 31 स्टेटमध्ये काय ऑफिस ते काढणार नाही. आता जर आपला नियम असा आहे की मेन्शन ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन घेता त्यावेळेस तुम्ही काय मागवता त्यांच्याकडे की ॲड्रेस प्रूफ द्या, तुम्ही कुठला बिझनेस कंडक्ट करता. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगाल की आमचं मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे, पण एक बिहार आहे, त्यांना बिहारमध्ये पण लोक फ्लिपकार्ट थ्रू परचेस करतात. आता जर त्यांना बिहारमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल कारण की तो टॅक्स त्या स्टेटला मिळायला पाहिजे, ओके, तर बिहारमध्ये ज्या वेळेस रजिस्ट्रेशन घेतील त्यावेळेस त्यांना तिकडे काहीतरी ॲड्रेस प्रूफ द्यायला लागेल त्या स्टेटला. म्हणजे जर का फॉर्मॅटमध्ये ॲड्रेस द्यावा लागतो तर प्रत्येक स्टेटमध्ये त्यांना छोटा मोठा का होईना असा प्लेस घ्यायला लागेल की जिकडे त्यांना दाखवावं लागेल की हा आमचा ॲड्रेस आहे. पण त्यांची रिक्वायरमेंटच नाही, गरजच नाही,
कशाला आम्ही ऑफिस ठेवू तिकडे? छोटी मोठी राज्य आहेत, युनियन टेरिटरीज आहेत, तिकडे त्यांना गरजच नाही. पण अगोदरच्या नियमाप्रमाणे काय होतं, प्रत्येक स्टेटमध्ये आणि युनियन टेरिटरीमध्ये जिकडनं त्यांना ऑर्डर घ्यायचे आहेत तिकडे त्यांना टॅक्स कलेक्ट करायचा आहे, गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. तिकडे काय करायला लागायचं, रजिस्ट्रेशन घ्यायला लागायचं. आता एक रूल अमेंड केला 12(1)(a). मेन्शन नेम ऑफ स्टेट युटी वेअर प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इज लोकेटेड इफ नो फिजिकल प्रेझेन्स इन सच स्टेट. म्हणजे जर तुमचा त्या स्टेटमध्ये फिजिकल प्रेझेन्स नसेल, महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, गोवामध्ये नाही, गोवा छोटं स्टेट आहे, त्यांना गरज नाही, तर त्यांचा जो प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस कुठे आहे, अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन टू डिडक्ट और कलेक्ट टॅक्स in accordance with the provision of section 51 as the case may be section 52 in state UT where he does not have a physical presence shall mention the name of the state or UT in part A of the application in form GST RAG 7 and mention the name of the state or UT in part B thereof in which the principal place of business is located. म्हणजे हेड ऑफिस कुठे आहे, तो ॲड्रेस तिकडे द्या, तेवढं पुरेसे आहे. म्हणजे अननेसेसरी त्यांना एक जागा रेंटवरती घ्या किंवा मग तो ॲड्रेस देण्याकरता काहीतरी व्यवस्था करा, हे अननेसेसरी स्टेप त्यांना करायला लागत होती, ती करायला लागत नाही. बाकी पुढे मग व्हेरिफिकेशन अँड इश्यू ऑफ इलेक्शन सर्टिफिकेट इन फॉर्म GST RAG 6. सर्टिफिकेटचा फॉर्म तोच आहे, RAG 06. आता 51 किंवा 52 या सेक्शनप्रमाणे इलेक्शन कोणी घेतलं असेल आणि त्यावेळेची गरज नसेल, इन्क्वायरी किंवा काय ऑब्जेक्शन गव्हर्नमेंटला कळलं, ऑफिसरना कळलं, तर ते त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतात. आता बघा या स्टेप काय, ॲप्लिकेशन फॉर्म फॉर TD डिडक्टर, TDS कलेक्टर कुठला आहे, एकच फॉर्म आहे, फॉर्म GST RAG 07. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 06 3 दिवसामध्ये मिळेल. आणि जर तो पर्सन ज्यांनी ते रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे TDS साठी किंवा TCS साठी, person no longer liable to deduct or collect tax at source, PO must cancel the registration certificate. Communication of cancellation from GST RAG 08. Okay. काय दिलं इकडे, द सेड ऑफिसर मे कॅन्सल रजिस्ट्रेशन इश्यूड अंडर रूल 12(2). इश्यू केलेलं आहे, and such cancellation shall be communicated to the said person electronically in form GST RAG 08, provided that the proper officer shall follow the procedure as provided in Rule 22 for the cancellation of registration. रूल 14 आहे. रूल 14 प्रमाणे ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करतात त्याचे रजिस्ट्रेशन आहे. आता ॲज पर सेक्शन आपण बघितला 24मध्ये 11मध्ये काय दिलं आहे की जे ऑनलाईन इन्फॉर्मेशनचं बघितलं आपण, नेटफ्लिक्स आहे किंवा अशा प्रकारचे जे काही सर्व्हिसेस आहेत त्यांच्याकरता ते देशाबाहेर ना, म्हणजे भारताबाहेर ना करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आणि सर्व्हिस घेणारे कोण आहेत, ते अनरजिस्टर्ड पर्सन आहेत. मग त्या अनरजिस्टर्ड पर्सनकडनं गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायला पाहिजे. म्हणजे जे देशाबाहेर ना ऑपरेट करतात आणि ते यूज करणारे सर्व्हिस कोण आहेत, अनरजिस्टर्ड पर्सन आहेत. मग गव्हर्नमेंटला टॅक्स कसा मिळेल, मग गव्हर्नमेंटला टॅक्स मिळण्याकरता गव्हर्नमेंट काय करतं, सेक्शन 24मध्ये सेक्शन 11 आहे, त्यात त्यांनी सांगितले की जे ORDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मग त्यांच्याकरता रूल 14 आहे. सो इथं रूल 14 आहे. आता ORDRमध्ये काय येतं, तर हे सगळं येतं की ऑनलाईन इन्फॉर्मेशन, वरती पण आपण घेतलं आहे, बघितलं होतं तरी परत घेतो की ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस मीन्स सर्व्हिसेस whose delivery is mediated by information technology over the internet or an electronic network and nature of which renders their supply essentially automated, सगळे ऑटोमॅटिक आहे, and involving minimal human intervention and impossible to ensure in the absence of information technology. त्याची वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे, त्यात काय कंटेंट्स आहेत आणि ते कंटेंट्स ऑटोमॅटिक होतात, त्याला इंटरनेट वापरलं जातं, थ्रू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होतात. ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर ती सर्व्हिस जी आहे तिला आपण म्हणू शकतो की ती ORDR सर्व्हिस आहे.
आणि त्यामध्ये आणखीन इन्क्लूड काय होतं, ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिसेस, provision of e-book, movie, music, software and other intangible through telecommunication network or internet, providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form through a computer network, online supplies of digital content म्हणजे movies, television shows, music and the like, digital data storage आणि ऑनलाईन गेमिंग. याच्यामधल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी असतील तर ह्या जर का देशाबाहेरनं भारताबाहेरनं जर कोण प्रोव्हाइड करत असेल आणि मग इंटरनेट थ्रू लोक वापरत असतील तर मग ह्याच्याकरता रजिस्ट्रेशन जे आहे ते घेण्याकरता त्यांना रूल 14 प्रमाणे सांगितलं आहे की ॲप्लिकेशन फॉर अ पर्सन सप्लाईंग OIDR सर्व्हिसेस फ्रॉम आउटसाइड इंडिया टू नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. आता जो नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट शब्द वापरला आहे त्याला पण डिफाईन केलं आहे IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये क्लॉज 16 मध्ये. कोण असो तो नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट मीन्स any government, local authority, governmental authority or an individual or any other person not registered and receiving OIDR services in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession located in taxable territory. म्हणजे भारतामधनं जे सर्व्हिस घेतात आयदर ते गव्हर्नमेंट असो, लोकल ऑथॉरिटी असो, बिझनेस पर्पज घेत नाही आहेत, कुठल्याही अदर दॅन कॉमर्स म्हटलं आहे त्यांना काय म्हणायचं NTOR. मग रूल 14 प्रमाणे ॲप्लिकेशन फॉर अ पर्सन सप्लाईंग OIDR सर्व्हिसेस फ्रॉम आउटसाइड इंडिया टू नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट त्यांच्याकरता फॉर्म दिला आहे, फॉर्म प्रिस्क्राईब केला आहे GST RAG 10. रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड इन फॉर्म GST RAG 06. त्यांना सर्टिफिकेट सगळ्यांना तेच मिळतं. आता पूर्वी कसं व्हायचं की रजिस्ट्रेशन जेव्हा घ्यायला लागायचं तेव्हा जर इंडिव्हिज्युअल घेतोय तो आपली साईन करणार रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनवरती, पार्टनरशिप फर्म आहे तर त्याच्यामधला कोण ऑथॉरिटी आहे तो सही करणार, कंपनी आहे पण कंपनीचा डायरेक्टर आहे, HUF आहे ते HUFचा करता असतो. म्हणजे याच्याप्रमाणे कागदी फॉर्म असायचा त्यावर सगळे सही करतात. आता रूल 26 काय, मेथड ऑफ ऑथेंटिकेशन कशी असेल, ई ॲप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, रिप्लाईज एक्सेट्रा हे पण कसं येतं ऑनलाईन येतं. ऑल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग रिप्लाय इफ एनी टू द नोटिसेस रिटर्न्स इन्क्लुडिंग द डिटेल्स ऑफ आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लाईज अपील्स or any other document required to be submitted under the provisions of these rules shall be so submitted electronically with digital signature certificate or through e-signature or specified under the provision of the Information Technology Act 2000 or verified any other mode of signature or verification as notified by the board in this behalf. DSCने एक तर वापरला जातं किंवा मग OTP मोबाईलला येतो. या प्रकारे काय होतं, कुठलाही फॉर्म सबमिट केला जातो, रिटर्न सबमिट केलं जातं, अपील आहे काही आहे हे सगळं ऑनलाईन सबमिट केलं जातं. सिग्नेचर रूल 26(2) each document including the return furnishing online shall be signed or verified through EVC. EVC कोणाचे असेल, इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये बाय द इंडिव्हिज्युअल हिमसेल्फ. इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये बाय द इंडिव्हिज्युअल हिमसेल्फ और वेअर ही इज ॲबसेंट फ्रॉम इंडिया बाय सम अदर पर्सन ड्युली ऑथोराइज बाय हिम इन हिज. याच्या वतीने ज्याला ऑथोराइज त्यांनी केला आहे तो व्यक्ती करेल, तो जर का ॲबसेंट असेल तर. वेअर द इंडिव्हिज्युअल इज मेंटली इनकॅपॅसिटेड फ्रॉम अटेंडिंग टू हिज अफेअर्स बाय हिज गार्डियन और बाय एनी अदर पर्सन कॉम्पिटेंट टू ॲक्ट ऑन. त्याच्या वतीने जो सक्षम असेल तो करेल, त्या वतीने जो व्यक्ती काम करत असेल तो करेल. HUF हिंदू अनडिवाइडेड फॅमिलीसाठी करता, वेअर द करता इज ॲबसेंट फ्रॉम इंडिया और इज मेंटली इनकॅपॅसिटेड फ्रॉम अटेंडिंग टू हिज अफेअर्स बाय एनी अदर adult member of such family or by the authorized signatory of such करता. कंपनीच्या केसमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और ऑथोराइज सिग्नेटरी thereof. गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटल एजन्सी, लोकल अथॉरिटी बाय एन ऑफिसर ऑथोराइज्ड इन दिस बिहाफ. फर्म पार्टनरशिप फर्म है बाय एनी पार्टनर thereof not being a minor or authorized signatory thereof. Association of person by any member of association or person or authorized signatory. ट्रस्टच्या केसमध्ये ट्रस्टी
or any trustee or authorized signatory thereof or any other person the GST practitioner ला अपॉइंट केलं आहे or by a person authorized in accordance with the provision of section 48 GST practitioner. ओके, हे सगळं कशाप्रकारे होईल? हे रूल 26 प्रमाणे सगळं आपण आता ऑनलाईन करतो, त्याकरता आपण हा रूल केलेला आहे. ई नोटिसेस, सर्टिफिकेट्स एक्सेट्रा टू बी ऑथेंटिकेटेड बाय DSC. रूल 26 सब रूल 3. ओके, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जो पर्सन GST मध्ये रजिस्टर झालेला आहे, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन shall display his certificate of registration in a prominent location at his principal place of business and at every additional place or places of business. त्यांनी एक प्लेस डिक्लेअर केला आहे, प्रिन्सिपल प्लेस, आणि आणखीन काय त्याची ॲडिशनल प्लेस आहेत, गोडाऊन आहे, सगळं इन्फॉर्म केलं आहे. सगळीकडे ते सर्टिफिकेट जे आहे ते त्यांनी लावलं पाहिजे. तसंच जो नेम बोर्ड आहे, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज गुड्स and services tax identification number on the name board exhibited at the entry of his principal place of business and every additional place or places of business. GST नंबर आणि सर्टिफिकेट हे प्रिन्सिपल प्लेस आणि ॲडिशनल प्लेसच्या ठिकाणी त्यांनी डिस्प्लेला ठेवलं पाहिजे. आता एखादा रजिस्टर्ड पर्सन असतो, तो राज्यामध्ये सप्लाय करेल तर टॅक्स कुठला लावला जाईल? CGST HGST, राज्याबाहेर IGST. आता ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी एखादा पर्सन जेव्हा ॲप्लिकेशन देतो त्यावेळेस स्टेट आणि सेंट्रल या दोघांच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे काही लोकांचं ॲप्लिकेशन हे सेंट्रलकडे जातं, काही लोकांचं स्टेटकडे जातं, आणि मग ते त्याचं व्हेरिफिकेशन करतात आणि मग त्याला ॲप्रुव्हल किंवा रिजेक्शन देतात. आता ह्याच्यासाठी सेक्शन 26 सांगतो की डीम रजिस्ट्रेशन. आता पूर्वी कसं होतं की तुम्ही वॅटसाठी रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायचे, सर्व्हिस टॅक्सला वेगळं, एक्साईजला वेगळं. आता टॅक्स वेगवेगळे कलेक्ट करतो आहे, CGST HGST IGST, पण त्याकरता रजिस्ट्रेशन एकच घ्यावं लागतं. आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट UIN ग्रँटेड अंडर HGST UTGST ॲक्ट, डीम रजिस्ट्रेशन अंडर CGST ॲक्ट. एका ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, दुसरीकडे पण तुम्ही घेतलं आहे असं मानलं आहे. सेक्शन 26 काय सांगतो की द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन और द UIN अंडर द HGST और UTGST ॲक्ट शॅल बी डीम टू बी अ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन और द UIN अंडर धिस ॲक्ट. CGST ॲक्टमध्ये पण ते घेतलं आहे असं मानलं. सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन और द UIN हॅज नॉट बीन रिजेक्टेड अंडर धिस ॲक्ट विदिन द टाईम स्पेसिफाईड इन सेक्शन 2510. आणि जर रिजेक्शन झालं असेल, रिजेक्शन कोणी केलं? जर स्टेटने केलं, एनिथिंग कंटेन सेक्शन 2510, एनी रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द UIN अंडर द HGST ॲक्ट और द UTGST ॲक्ट शॅल बी डीम टू बी अ रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट. जेव्हा ॲप्लिकेशन दिलं जाईल, जर स्टेटमध्ये ॲक्सेप्ट झालं आहे, CGSTमध्ये ॲक्सेप्ट होईल. जर रिजेक्ट झालं सेम रिजेक्शन होईल. दोन्हीकडे घेण्याची गरज नाही. त्याचा उद्देश तो आहे, वेव्स द रिक्वायरमेंट ऑफ मल्टी रजिस्ट्रेशन अंडर डिफरंट ॲक्ट. कारण वेगवेगळे कायदे आहेत. ते CGSTचा वेगळा कायदा आहे, HGSTचा वेगळा कायदा आहे, IGSTचा वेगळा कायदा आहे. पण तिन्ही कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसते. एकामध्ये घ्या, दुसऱ्यामध्ये घेतलं असं मानलं जाईल. एकामध्ये ॲक्सेप्ट केलं आहे, दुसऱ्यामध्ये RC इश्यूड झालेली आहे, दुसऱ्यामध्ये पण ॲक्सेप्ट केलं असं मानलं जाईल. जर एकाने रिजेक्ट केलं, दुसरीकडे पण रिजेक्ट केलं आहे असं मानलं जाईल. डीम रजिस्ट्रेशन सेक्शन 26. आता 27मध्ये काय दिलं आहे की जे CTP कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि जे NRTP नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांच्या रजिस्ट्रेशनसाठी सेक्शन 27 दिलं आहे. आता आपण बघितलं अगोदर पण तरी पुन्हा आपण इथे कंपॅरिझन दिलेली आहे की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोण असतं, त्याचं मिनिंग काय. याचं फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे एखाद्या स्टेटमध्ये, तो दुसऱ्या स्टेटचा आहे, तो भारतामधलाच आहे पण दुसऱ्या स्टेटचा आहे, आणि समजा गुजरातचा आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये येऊन बिझनेस करायचा आहे, काही कालावधी करता, मर्यादित कालावधी करता, त्यावेळेस त्याला टेम्पररी तात्पुरतं रजिस्ट्रेशन मिळतं CTP. तोच व्यक्ती देशाबाहेरचा आहे आणि तो मर्यादित कालावधी करता भारतामध्ये येऊन एखादी सर्व्हिस किंवा गुड देतो, तर तो फॉरेनर असेल
तर त्याच्याकरता रजिस्ट्रेशन असेल नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे भारतामध्ये, तो NRTP आहे. आणि एखाद्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्याचा पर्सन येतो, त्याचं त्या राज्यामध्ये तात्पुरतं काय सप्लाय करायचं आहे आणि तिकडे फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, तर तो कोण आहे? CTP, त्या राज्याकरता. क्लिअर आहे? महाराष्ट्राबाहेरचा पर्सन महाराष्ट्रामध्ये मर्यादित काळाकरता येतो तेव्हा तो महाराष्ट्रामध्ये पाहुणा आहे, तो CTP. देशाबाहेर नाही आला तर तो भारतामध्ये तो फॉरेनर पाहुणा आहे, त्याकरता रजिस्ट्रेशन असेल NRTP. रजिस्ट्रेशन कंपल्सरी दोघांनाही, कुठल्याही प्रकारचा थ्रेशोल्ड लिमिट वगैरे नसेल. टाईम पिरियड फॉर ॲप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन ॲटलिस्ट 5 days प्रियर टू कमेन्समेंट ऑफ बिझनेस. त्यांच्या बिझनेस ॲक्टिव्हिटी सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी मिनिमम 5 दिवसाअगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता फॉर्म कुठला आहे? तर CTPसाठी फॉर्म आहे GST RAG 01 आणि जो NRTP आहे त्याकरता फॉर्म आहे GST RAG 09. ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स शॅल बी मेड फॉर अन अमाऊंट इक्विवलंट टू द एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी. आता जी एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी आहे तेवढी अमाऊंट त्याला भरायची. आता लायबिलिटी आपण कशी काढतो? लायबिलिटी कशी काढतो की आउटवर्ड सप्लाय देण्याकरता जर इनवर्ड सप्लाय काय दिला असेल, त्याचा ITC क्लेम होत असेल तर किती कॅश भरायला लागेल. मग जी कॅश आहे ती लायबिलिटी आहे, मग ती जी लायबिलिटी आहे ती त्यांनी ॲडव्हान्समध्ये डिपॉझिट केली पाहिजे, एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी. रिटर्न्स कुठला आहे? रिटर्न्स फॉर CTP त्यांना GSTR 1 3 आहे. NRTPसाठी रिटर्न आहे GSTR 5. CTPसाठी ITC ऑफ ऑल इनवर्ड सप्लाईज. इनवर्ड सप्लाईज गुड्सचा घ्या, सर्व्हिसचा घ्या, दोन्हीचा घ्या, त्याला अलाउड आहे ITC. पण जो NRTP आहे त्याला इम्पोर्ट ऑफ गुड्स केला असेल त्यालाच फक्त ITC मिळतो. डिटेल्स आता आपण बघितलं की रूल 8 प्रमाणे GST जो फॉर्म आहे तो GST RAG 01 हा रूल 8 प्रमाणे अप्लाय केला जातं. जो रेग्युलर पर्सन आहे तोच CTPसाठी पण आहे, तोच कंपोजिशनसाठी पण आहे. तिकडे ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो की CTP आहे, कंपोजिशन स्कीम आहे, नॉर्मल आहे, हे द्यायचं असतं. आणि पुढे मग पार्ट A पार्ट B हे सगळे येणार. जो NRTP आहे इलेक्ट्रॉनिकली सबमिट एन ॲप्लिकेशन अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ हिज व्हॅलिड पासपोर्ट फॉर रजिस्ट्रेशन. डॉक्युमेंट त्याला काय प्रिस्क्राईब केलं आहे? पासपोर्ट. इन केस द NRTP इज अ बिझनेस एंटिटी इनकॉर्पोरेटेड और एस्टॅब्लिश आउटसाइड इंडिया, म्हणजे एखादी कंपनी आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे जी आउटसाइड इंडिया एस्टॅब्लिश झालेली आहे. द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल बी सबमिटेड अलॉंग विथ इट्स टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, युनिक नंबर ऑन द बेसिस ऑफ विच द एंटिटी इज आयडेंटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री. दुसऱ्या कंट्रीमध्ये त्यांचा काय नंबर आहे तो नंबर द्या. इट्स पॅन इफ अवेलेबल. द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन मेड बाय NRTP मस्ट बी साइन्ड बाय ऑथोराइज सिग्नेटरी हू शॅल बी अ पर्सन रेसिडेंट इन इंडिया हॅविंग व्हॅलिड पॅन. त्यांचा कोणती ऑथोराइज पर्सन पाहिजे इथे आणि त्याच्या व्हॅलिड पॅन पाहिजे. ओके, हे त्याचं प्रोव्हिजन आहे सेक्शन 27 मध्ये. तर काय करायला लागेल ते बघा. द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यूड the certificate of registration issued to a CTP or NRTP shall be valid for the period specified in the application for registration or 90 days from the effective date of registration. म्हणजे मॅक्झिमम 90 दिवसाकरता CTPला किंवा NRTPला रजिस्ट्रेशन मिळू शकतं. जर त्यांनी 50 दिवससाठी केलं ॲप्लिकेशन की आमचं काम 50 दिवस चालणार आहे, मग ते ॲप्लिकेशन देतील 50 दिवसाकरता. whichever is earlier, and such person shall make taxable supplies only after the issuance of certificate of registration. म्हणजे त्यांनी त्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं पाहिजे की त्यांना किती कालावधी करता सर्टिफिकेट पाहिजे, त्याचा ॲडव्हान्स टॅक्स त्यांनी दिला पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट द PO मे ऑन सफिशियंट कॉस्ट बिंग शोन बाय द सेड टॅक्सेबल पर्सन एक्सटेंड द सेड पिरियड ऑफ 90 days बाय फर्दर पिरियड नॉट एक्सिडिंग 90 दिवस. 90 दिवसाकरता मॅक्झिमम त्यांना काय मिळतं? रेशन मिळतं. आणि आणखी 90 दिवसाकरता जर का तसं कारण घडलं, आता पूर आला, भूकंप झाला, महामारी आली, तर ते काम रखडलेलं आहे.
मग त्याला आणखी पुढे काही दिवस चालणार आहे. मग त्या करतात ते काय करतील, सफिशियंट कॉस्ट कारण आहे, POला त्यांनी पाठवून दिलं की एक कारण आहे, आम्हाला अजून कालावधी वाढवून द्या, तर मॅक्झिमम त्यांना आणखी 90 दिवस कालावधी वाढून मिळू शकतो. A casual taxable person or non-resident taxable person shall, at the time of submission of application for registration under section 25(1), ही प्रोसिजर आहे, ओके, make an advance deposit of tax in an amount equivalent to the estimated tax liability of such person for the period for which registration is sought. त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, त्या कालावधीकरता त्यामधली त्यांनी त्यांची जी टॅक्स लायबिलिटी आहे ती पे केली पाहिजे, डिपॉझिट केली पाहिजे ॲडव्हान्समध्ये. जर त्यांचा कालावधी एक्सटेंड झाला, ओके, जर कालावधी वाढला, काम वाढलं, प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी एक्सटेन्शन ऑफ टाइम इज सॉट अंडर सेक्शन 27(1), such taxable person shall deposit an additional amount of tax equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the extension is sought. जर आणखी लायबिलिटी वाढणार असेल तर त्यांनी ती लायबिलिटी पण ॲडव्हान्समध्ये त्यावेळेस भरली पाहिजे. आता जी अमाऊंट भरतील ती कुठे जाईल, तर त्यांच्या अकाउंटला कॅश, द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सेक्शन 27(2) शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ सच पर्सन अँड शॅल बी युटिलाइज इन द मॅनर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49. आता ज्यावेळेस तुम्ही बघाल की तुम्हाला लॉग इन करून दाखवतोय, हे बघा इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ज्यावेळेस लायबिलिटी डिक्लेअर केली जाते तेव्हा त्याच्याकरता GST पोर्टलला लायबिलिटीमध्ये ती अमाऊंट रेकॉर्ड होते. जे क्रेडिट क्लेम केलं जातं, जे क्रेडिट क्लेम केलं जातं ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जातं, आणि जेव्हा कॅश भरली जाते तेव्हा ती कॅश लेजरला रिफ्लेक्ट होते. आणि समजा मला 10,000 लायबिलिटी आहे, CGST 5,000, AGST 5,000, तर मला इकडे हा जो 0 आकडा दिसतो इकडे 5,000, इकडे 5,000 असे रेकॉर्ड होते. जर माझ्याकडे क्रेडिट आहे 3,000चं, CGSTमध्ये 3,000, AGSTमध्ये 3,000, आणि मला कॅश रिक्वायर्ड आहे 2,000 माझी लायबिलिटीची ती पे करण्याकरता, तर मी जर चलत बघेन ऑनलाईन आणि 2,000 रुपये जे आहेत ते मग माझ्या बँकेतनं निघून गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा होतील. ते कुठे जातील, तर ते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जातील. ओके, आणि तुम्ही इकडे जाऊन बघू शकता की अगोदर किती वेळा कॅश भरली, किती वेळा लायबिलिटी काय दाखवली, कुठल्या कालावधीमध्ये, हे सगळं इथे बघता येतं. अगोदरच्या कुठल्या महिन्यामध्ये किती लायबिलिटी दाखवली होती, तेव्हा क्रेडिट कितीमध्ये जमा होतं, मी किती क्रेडिटने लायबिलिटी पे केली, किती कॅशने पे केली होती, हे सगळं मला ॲनालिसिस करता येतं. रजिस्ट्रेशन घेतल्यापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याची मी इकडे जाऊन ॲनालिसिस करू शकतो. An amount deposited under section 27 subsection 2 shall be credited to the electronic cash ledger. त्या कॅश लेजरमध्ये ती अमाऊंट जमा राहील ऑफ सच पर्सन अँड शॅल बी युटिलाइज इन द मॅनर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49. सेक्शन 49 मध्ये पेमेंट ऑफ टॅक्स कसं करायचं याविषयी तरतूद आहे. म्हणजे जर तुमच्याकडे IGST आहे तर तुम्ही लायबिलिटी CGST मध्ये असेल आणि तुमचं ITC पण CGST आणि AGST मध्ये असेल तर त्यामध्ये तरतूद अशी सांगते की तुम्ही पहिले IGST युटिलाइज करा. जर IGST मध्ये लायबिलिटी असेल तर IGST पहिले यूज करा. जर IGST मध्ये लायबिलिटी नसेल तर जी तुमच्याकडे क्रेडिट आहे IGSTचं ते तुम्ही यूज करा CGST मध्ये, AGST मध्ये, नंतर तुम्ही CGST आणि AGST यूज करा. तर ह्याला काय म्हणतात, मॅनर ऑफ युटिलायझेशन, म्हणजे वापर करायचा. ती अमाऊंट जी आहे क्रेडिटची ती वापरायची.
कॅश आहे, कॅश वापरायची. आपण तो सेक्शन बघू तेव्हा डिटेलमध्ये बघू. जस्ट मी एक रेफरन्स दिला. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. मग रूल 13 प्रमाणे त्याची प्रोसिजर आहे. ओके, ह्याच्यामध्ये फार काय एक्सप्लेन करण्याचं नाही आहे, त्यामुळे मी वाचून सोडतोय. तुम्हाला वाटतं का अजून यात काय एक्सप्लेन करावं, मग अजून कंटाळा येतो मग. हां, पण फक्त त्याचा फॉर्म वेगळा आहे. त्याला पासपोर्ट लागतो, त्याचा फॉर्म GST REG 9 आहे. 5 दिवस ऑब्झर्वेशन घ्यायला लागतं. वरती आपण जी समरी मांडली ना, तेच सगळं रूलमध्ये डिटेलमध्ये आलेलं आहे. ओके, एक्सटेन्शनसाठी रूल 15 आहे. रूल 15 प्रमाणे काय होतं, एक्सटेन्शन होतं. बरं, जो तुम्हाला कन्सेप्ट सांगितला तो सेक्शनमध्ये कुठे आहे, रूलमध्ये कुठे आहे, हे आपण बघतो. लॉमध्ये कसं असतं, एखादा व्यक्ती बोलतो म्हणून नाही, दाखवा कुठे, सेक्शन काय, नोटिफिकेशन काय, रूल काय, ह्याप्रमाणे काम चालतं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती डिपार्टमेंट ज्या वेळेस एखादा क्लेम करतं त्यावेळेस त्याला सांगायला लागतं की कुठल्या सेक्शनप्रमाणे, कुठल्या सेक्शनच्या अधिकारामध्ये तुम्हाला आम्ही नोटीस पाठवतो. मग तो व्यक्ती जेव्हा डिफेन्स करतो तो पण तेच बघतो की ह्या रूलप्रमाणे, या सेक्शनप्रमाणे तुम्ही पाठवलेली नोटीस मला अमान्य आहे. आणि मग जर तो पटवून देऊ शकला तर डिपार्टमेंट ते ॲक्सेप्ट करतं आणि ती नोटीस जिथे विड्रॉ केली जाते. या प्रकारेच काम चालतं. त्यामुळे आपल्याला कुठला सेक्शन आहे आणि कुठला रूल आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. ओके, आता आपण शेवटच्या पार्टला आलो. याच्या रजिस्ट्रेशन घेतलं, त्यामध्ये डॉक्युमेंट दिले, डिटेल दिल्या, त्यामध्ये काय बदल होऊ शकतो, ते सर नो बदल होईल ना. ॲड्रेसमध्ये चेंज होईल, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस येईल. ते पार्टनरशिप फर्म आहे त्यामध्ये एखादा पार्टनर रिटायर्ड होईल, नवीन पार्टनर येईल. जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये कुठलाही बदल झाला तर तो बदल गव्हर्नमेंटला कळवणं हे त्या रजिस्टर्ड पर्सनचं काम आहे. मग त्याकरता सेक्शन 28 दिला आहे, अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनमध्ये कुठलाही बदल झाला असेल तुमच्या माहितीमध्ये तर तुम्ही ती माहिती द्या. दुसरं, ज्या कारणासाठी रजिस्ट्रेशन घेतलं होतं ते कारण राहिलेलं नाही आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, लायबल होता म्हणून रजिस्ट्रेशन घेतलं, आता लायबल नाही आहे, तर मग तो पर्सन रजिस्ट्रेशन त्याचं कॅन्सल करू शकतो. आता कॅन्सल केल्यानंतर काही वेळ लागतो, त्याकरता ते पहिले सस्पेंड केलं जातं आणि नंतर मग काय पुढच्या गोष्टी झाल्यानंतर मग ते रजिस्ट्रेशन त्याचं कॅन्सल होतं. आता कॅन्सलेशन एखादा व्यक्ती लायबल नाही आहे म्हणून तो करू शकतो, किंवा कॅन्सलेशन जर तो कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे काम करत नाही आहे म्हणून डिपार्टमेंट त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करते. जर डिपार्टमेंटने रजिस्ट्रेशन त्याला कॅन्सल केलं तर साहजिक आहे त्याचा बिझनेस ठप्प होणार. मग तो डिपार्टमेंटकडे जाईल आणि सांगेल की काय माझे चुकलं आहे ते मी सगळं करेक्ट करायला तयार आहे. मग तो आपलं ऑब्लिगेशन फॉलो करतो. त्याने ते फॉलो केल्यानंतर मग त्याचं रजिस्ट्रेशन जे कॅन्सल केलं आहे प्रॉपर ऑफिसरनी ते रिवोक करण्याकरता सेक्शन 30. आता एखाद्या व्यक्ती रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर रिटर्न भरत नसेल तर काय होतं, त्यांनी 6 महिने रिटर्न नाही भरले तर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं, सस्पेंड होतं. ओके, सस्पेंड झाल्यानंतर आता नवीन रूल केला आहे 18 तारखेपासून ते अमेंडमेंट झाली याची, की जर का त्यांनी रिटर्न फाईल केला नसेल आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन सस्पेंड झालं असेल आणि जर त्यांनी रिटर्न फाईल केले सगळ्यात रेग्युलर त्यांनी केलं काम तर त्याचं रजिस्ट्रेशन ॲटोमॅटिक रिवोक होईल. बाकीच्या केसमध्ये त्याला रिव्होकेशनसाठी ॲप्लिकेशन द्यायला लागेल. ओके, जर मी टॅक्सेबल पर्सन आहे, मी रजिस्टर्ड पर्सन आहे आणि मी स्वतःहून जर रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो तर मला रिवोक करण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे ते रिस्टोर करण्याचा प्रश्नच नाही, मला परत रजिस्ट्रेशन द्या हे म्हणण्याचा प्रश्नच नाही. पण जर डिपार्टमेंटनी ते सस्पेंड केलं असेल तर मग त्या व्यक्तीला कॅन्सलेशन तुम्ही माझं करू नका, मी काय चुकलो आहे ती मी माझी चूक दुरुस्त करतो, त्याकरता प्रोव्हिजन आहे रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. कळलं? 3 सेक्शन कसा करतायत हे बघितलं आपण. आता यामध्ये बघा अमेंडमेंटमध्ये 1, 2 मध्ये परत
2 प्रोव्हिजो आहेत आणि एक मग आणखी एक सबसेक्शन आहे. आता आपण पहिला बघूया सबसेक्शन अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन and a person to whom a UIN has been assigned shall inform the proper officer of any changes in the information furnished at the time of registration or subsequent thereto in such form and manner and within such period as may be prescribed. आता किती दिवसामध्ये द्यायला पाहिजे हे रूलमध्ये सांगितलं आहे. तो रूल आहे 19. द प्रॉपर ऑफिसर्स मे, आता बघा इन्फॉर्मेशन 2 प्रकारचे असते. एक म्हणजे माझा मोबाईल नंबर चेंज झाला, ईमेल चेंज झाला, आणि दुसरं ॲड्रेस चेंज झाला किंवा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, किंवा पहिले मी गुड्सचा सप्लायर होतो, आता मी सर्व्हिस पण द्यायला लागलो, किंवा मी पहिले सर्व्हिसेस सप्लायर होतो तर मी गुड्स पण द्यायला लागलो. वेगवेगळी माहिती असते. द प्रॉपर ऑफिसर मे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन फर्निश अंडर सेक्शन 28(1) or as ascertained by him approve or reject amendment. आता ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्यांनी माहिती द्यायला पाहिजे. त्या रूल 19 दिले आहे त्याप्रमाणे पिरियड प्रिस्क्राईब होईल. ऑफिसर काय करेल, चेक करेल की ही अमेंडमेंट गरजेची आहे का, दिलेले डॉक्युमेंट बरोबर आहेत का, इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर ॲज सच मॅनर अँड विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल 19 पेरियड दिला आहे 15 दिवस. 15 दिवसामध्ये त्याला अमेंडमेंट त्याचा जे काय बदल झाला आहे त्यांनी इन्फॉर्म केला पाहिजे, आणि 15 दिवसामध्ये त्याचं जे काय त्यांनी पाठवलेली रिक्वेस्ट आहे आयदर तुम्ही ॲक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. प्रोव्हाइडेड दॅट द अप्रुव्हल ऑफ द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अमेंडमेंट ऑफ सच पर्टिक्युलर्स ॲज बी प्रिस्क्राईब. म्हणजे मोबाईल नंबर किंवा ईमेलसाठी अप्रुव्हलची गरज नाही, तो इमिजिएटली काय होतो, अमेंड होऊन जातो. Provided further that the proper officer shall not reject the application for amendment in the registration particulars without giving the person an opportunity of being heard. जर त्याला प्रॉपर ऑफिसरला वाटलं की हे जे सांगतो अमेंडमेंट ही चुकीची गरज नाहीची, तर त्यांनी विचारलं पाहिजे त्या पर्सनला की हे जे आमच्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या ऑब्झर्वेशनप्रमाणे आम्हाला असं वाटतं की तुमचं रजिस्ट्रेशन जे अमेंडमेंट जी आहे ही गरजेची नाही आहे, आम्ही रिजेक्ट करतोय, आम्ही का रिजेक्ट करू नये, त्याला विचारून मग त्याने ते रिजेक्ट करावं. त्याला न विचारता नॉट रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर्स विदाउट गिविंग द पर्सन अॅन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. त्याचं ऐकून घ्या आणि मग रिजेक्ट करा, अशा प्रकारची गाईडलाईन इकडे दिलेली आहे. एनी रिजेक्शन ऑर अप्रुव्हल ऑफ अमेंडमेंट अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट ऑर द युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट as the case may be shall be deemed to be rejection or approval under this act. जसं आपण बघितलं की डीम रजिस्ट्रेशन एका कायद्यामध्ये काय झालं, रजिस्ट्रेशन झालं, दुसऱ्या कायद्यामध्ये मानलं जाईल, तिकडे पण झालं. तसं अमेंडमेंट एका कायद्यात झाली, दुसऱ्या कायद्यात पण झाली असं मानलं जाईल. आता रूल जो आहे 19 अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन वेअर इज एनी चेंज. आता कसं असतं, जेव्हा तुम्ही अमेंडमेंट करता तेव्हा कुठला फॉर्म आहे, ज्या फॉर्ममध्ये अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन द्या, आणि मग ॲप्लिकेशन कोणाकडे जाईल, डिपार्टमेंटकडे जाईल. मग डिपार्टमेंटनी काय करावं, काय बघावं, हे सगळं रूलमध्ये असणार आहे. वेअर देर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर्स फर्निश इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RAG 01 और फॉर्म GST RAG 07, TDS किंवा TCS त्यांचा हा फॉर्म आहे. तसं NRTPचा फॉर्म आहे GST RAG 09, OIDAचा फॉर्म आहे फॉर्म GST RAG 10, आणि UIN होल्डरचा फॉर्म आहे GST RAG 13. आयदर ॲट द टाइम ऑफ ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन और unique identity number or as amended from time to time, the registered person shall within a period of 15 दिवस ऑफ सच चेंज. बदल झाल्यापासून 15 दिवसामध्ये, समजा एखादा शॉप एखाद्याने चेंज केला, ॲड्रेस चेंज केला, तर 15 दिवसावर त्यांनी काय केलं पाहिजे, हे इन्फॉर्म केलं पाहिजे. सबमिट एन ॲप्लिकेशन. कसं करणार तो, सबमिट एन ॲप्लिकेशन ड्युली साईन ऑर व्हेरीफाईड थ्रू इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड इलेक्ट्रॉनिकली इन फॉर्म. कुठला फॉर्म आहे, फॉर्म GST RAG 14. फॉर्म GST RAG 14 मध्ये त्यांनी अमेंडमेंटसाठी अलॉंग विथ द डॉक्युमेंट रिलेटिंग टू सच चेंज ॲट द कॉमन पोर्टल
either directly or through facilitation center notified by the commissioner. Okay, provided that एवढा कन्सेप्ट कळला. जी माहिती दिलेली आहे त्यात काय बदल झाला तर मग रजिस्ट्रेशन करण्याकरता वेगवेगळ्या पर्सनला वेगळे फॉर्म आहेत, पण अमेंडमेंटसाठी एकच फॉर्म आहे GST-RAG 14. त्यात त्यांनी अमेंडमेंटसाठी ते डॉक्युमेंट ती माहिती जी बदलली आहे ती त्यांना गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करावी. provided that in case of amendment of core field of information, approval of amendment within 15 days, where the change relates to core field of information, that is where the change related to legal name of business, address of the principal place of business, or any additional places of business, or addition, deletion, or retirement of partner or directors, karta, managing committee, board of trustees, chief executive officer or equivalent responsible for the day-to-day affairs of the business. जी माहिती दिली, जे डॉक्युमेंट दिले त्यामध्ये काही बदल झाला तर हे सगळं त्यांनी इन्फॉर्म केलं पाहिजे 15 दिवसामध्ये. विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29. आता जर बिझनेस ट्रान्सफर झाला तर मग जो ट्रान्सफर करणार आहे तो आपला नंबर ट्रान्सफर करतो आणि ट्रान्सफरचा नवीन नंबर घ्यायला लागतो. तर तशी केस नाही आहे तर अमेंडमेंट होते. तर पॅन चेंज झाला तर अमेंडमेंट नाही होत. जर पॅनच चेंज झाला असेल तर रजिस्ट्रेशन नवीन ॲप्लिकेशन द्यायला लागतं. फॉर्म GST-RAG 14मध्ये काय होईल, ॲप्लिकेशन केलं जाईल आणि फॉर्म GST-RAG 15मध्ये जी अमेंडमेंट आहे shall take effect from the date of the occurrence of the event warranting such amendment. मग त्याला समजा मी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस दिला किंवा ॲड्रेस चेंज करून दिला तर मला मग नव्याने GST-RAG 6 मिळतं. सर्टिफिकेट जे आहे ते मला बदल करून मिळतं. Change to be effective in all registration obtained on basis of same PAN. The change relating to such subclause 1 and subclause 3 of clause A in any state or UT shall be applicable for all registration of the registered person obtaining under the provision of this chapter on the same PAN. Where the change relates to any particular other than those specified in clause A, the certificate of registration shall stand amended upon submission of the application in form GST-RAG 14 on the common portal. Fresh registration in case of change in PAN. जर पॅन बदलला तर रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. जी अमेंडमेंट होते ती ज्या डेटला ॲप्लिकेशन देतात त्या डेटप्रमाणे होते आणि जर रेट्रोस्पेक्टरी अमेंडमेंट व्हायला पाहिजे असेल तर त्याकरता रूल 19(1)A दिला आहे की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सब रूल 1. सब रूल 1मध्ये काही सांगितलेलं असेल, एनी पर्टिक्युलर ऑफ द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल नॉट स्टँड अमेंडेड with effect from a date earlier than the date of submission of the application in form GST-RAG 14 on the common portal, except with the order of commissioner for reason to be recorded in writing and subject to such conditions as the commissioner may in the said order. तर काय झालं, एकाची जागा चेंज झाली, ॲड्रेस चेंज झाला, त्यांनी ॲग्रीमेंट केलं, नोव्हेंबरला ॲड्रेस चेंज झाला आणि अमेंडमेंटसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलंच नाही. ते 6 महिन्याने केलं. त्याच्यावेळी जागा बदलली 6 महिन्यापूर्वी. मग त्या डेटपासून अमेंडमेंट व्हायला पाहिजे. तशी अमेंडमेंट जर पाहिजे असेल तर त्याचा अधिकार जो आहे, जर का कमिशनरनी सांगितलं रायटिंगमध्ये तरच ते होतं. अदरवाईज ज्या डेटला ॲप्लिकेशन दिलं आहे त्या डेटपासून नवीन सर्टिफिकेट मिळतं. कायद्यानुसार मी 15 दिवसामध्ये नाही केलं पण केलं तर अमेंडमेंट करून मिळते, पण डेट जुनी मागची येत नाही.